झालीच पाहिजे. शेत मोर्चा आज आयोजित केला आहे. तर खरं तर परवाची जी गोष्ट घडली ती घाणेरडी पद्धतीची गोष्ट होती. एक तर मग निवडणूक घ्यायचीच कशाला, डायरेक्ट निकालच जाहीर करून टाकायचा. हे उमेदवारांना मतदान करायचा अधिकार असताना देखील प्रशासनाचा बळ वापरून अधिकार त्यांचा हिरवून घेतला. एक सर्व पक्ष आम्ही आज जमलेलो आहे त्याचा निषेध करण्यासाठी. आणि आमची सर्व पक्षांची तर्फे एकच मागणी आहे. मी राष्ट्रवादी कराड शहर व शिवसेना आमची शंभूराज देसाई साहेबांची या सगळ्यांनी मिळून एकच हे केलेलं आहे की आम्ही आता प्रथमतः आमचे शहराध्यक्ष वगैरे सगळे असतील, प्रथमतः आम्ही चव्हाण साहेबांची समाधी गोमूत्रानं साफ करणार आम्ही पहिल्यांदा. कारण तिथं येऊन त्यांनी जे म्हणजे पुष्पचक्र अर्पण केलं आहे हे ॲक्च्युली यशवंत विचाराच्या विरोधातली सगळी लोक आहेत. तर आम्ही यशवंत विचाराची लोक आहेत. पहिल्यांदा चव्हाण साहेबांच्या समाधीवर जाऊन सर्व पक्ष कार्यकर्ते आम्ही जाऊन पहिली समाधी स्वच्छ करणार आहे. आणि एकच मागणी करणार आहे की ही निवडणूक पुन्हा एकदा व्हावी, प्रशासनाने दखल घ्यावी, अन्यथा याच्या पुढं ह्याच्यापेक्षा मोठं आंदोलन करणार आहे मी सगळे. या ठिकाणी सातारा जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडीच्या वेळी जो प्रशासनाचा गैरवापर करून पोलीस प्रशासनानं सन्माननीय SP साहेबांच्या आदेशानुसार या ठिकाणी पोलीस प्रशासनानं मनमानी करून लोकप्रतिनिधींना मतदानापासून वंचित ठेवत एकाधिकारशाही दाखवत या ठिकाणी सत्ता स्थापनेचा प्रयत्न केला. 2 दिवसापूर्वी सातारा जिल्हा परिषदच्या अध्यक्ष उपाध्यक्षाच्या निवडीवेळी जो प्रशासनानं चुकीच्या पद्धतीनं हात मिळवून केली व चुकीच्या माणसांना निवड केलेलं ह्याचा निषेध करण्यासाठी शिवसेना व सर्वपक्षीय ही फेर निवड व्हावी अशी मी सर्व पक्षाच्या वतीनं आज घोषणा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.